जनतेच्या न्याय हक्कासाठी प्रजासत्ताक न्यूज सदैव आपल्यासोबत। हृदयविकारावरील अत्याधुनिक उपचारांसाठी आता संगमनेरकरांना नाशिक, पुणे किंवा मुंबई सारख्या मोठ्या शहराकडे धाव घेण्याची गरज राहिलेली नाही। संगमनेर येथील मेडिकवर हॉस्पिटलमध्ये सुप्रसिद्ध हार्ट सर्जन डॉक्टर आशिष बाविस्कर यांची विशेष सेवा उपलब्ध झाली असून त्यामुळे संगमनेर व परिसरातील रुग्णांना दर्जेदार हृदयविकार उपचार स्थानिक पातळीवरच मिळणार आहेत। डॉक्टर बाविस्कर हे हृदय शस्त्रक्रिया क्षेत्रातील अनुभवी तज्ज्ञ असून त्यांनी आतापर्यंत 2000हून अधिक यशस्वी हार्ट बायपास शस्त्रक्रिया तसेच 600हून अधिक MICS शस्त्रक्रिया यशस्वीपणे पूर्ण केल्या आहेत। त्यांच्या अनुभवाचा लाभ आता संगमनेरमधील रुग्णांना मिळणार आहे। मेडिकवर हॉस्पिटलमध्ये कीहोल हार्ट सर्जरी, हार्ट व्हॉल्व रिप्लेसमेंट व रिपेअर, हार्ट बायपास सर्जरी, एऑर्टा व रक्तवाहिन्यांशी संबंधित आजारावरील उपचार तसेच व्हेरिकोज व्हेन्ससाठी अत्याधुनिक लेझर उपचार अशा विविध सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत। विशेष म्हणजे कमी छेद व कमी टाक्यांमध्ये होणाऱ्या आधुनिक हृदय शस्त्रक्रियांची सुविधाही आता संगमनेरमध्ये उपलब्ध झाली आहे। बाविस्कर कार्डिओथोरॅसिक सर्जन आणि मिनिमल इन्व्हेसिव्ह कार्डियक सर्जन। आपण आज बोलणार आहोत मिनिमल इन्व्हेसिव्ह कार्डियक सर्जरी या विषयावरती। बेसिकली बायपास सर्जरी म्हटलं की सगळ्यांच्या लक्षात येतं की ओपन हार्ट सर्जरी आणि ज्याच्यामध्ये आपल्याला पूर्ण छाती उघडून छातीचा हाड कट करून एक साधारण 30 ते 35 सेंटीमीटरची मोठी जखम छातीवरती घेऊन ते ऑपरेशन करावं लागते। तर आपण ह्या नवीन ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी मिनिमली इन्व्हेसिव्ह कार्डियक सर्जरी ह्या टेक्नॉलॉजीच्या सहाय्याने तेच ऑपरेशन एक छोटासा 2 इंचाच्या छोट्या जखमेत दुर्बिणीद्वारे करू शकतो। त्याचा फायदा पेशंटला खूप चांगल्या पद्धतीने होतो, जे की ओपन बायपास सर्जरी झाल्यानंतर किंवा हृदयाचं कोणतेही ओपन हार्ट सर्जरी झाल्यानंतर पेशंटला रिकव्हरीसाठी 3 ते 6 महिने कमीत कमी लागतात। मिनिमल इन्व्हेसिव्ह कार्डियक सर्जरी झाल्यानंतर पेशंट त्याच्या नॉर्मल लाईफस्टाईलला 3 आठवड्यामध्ये येऊ शकतो आणि नॉर्मल लाईफस्टाईल येणं म्हणजे नुसतं चालणं फिरणं नव्हे, तर ते ट्रॅव्हल करू शकतात, ते त्यांचा व्यायाम करू शकतात, ते जॉबला जॉईन करू शकतात। 90 ते 95% पेशंट हे एका महिन्याच्या आतमध्ये त्यांचा जॉब रिझ्यूम करू शकतात। इनफॅक्ट त्यांना एक्सरसाइज करायची असेल, जिमला जायचं असेल तर तेही करू शकतात। तर हा खूप मोठा फायदा आहे मिनिमल इन्व्हेसिव्ह कार्डियक सर्जरीचा आणि पेशंटला त्याचा फायदा करून घ्यायचा असेल तर त्याच्यासाठी कोणत्या मोठ्या शहरांमध्ये जायची गरज नाही, तर ते पूर्णपणे आता संगमनेर ह्या शहरामध्ये मेडिकवर हॉस्पिटलमध्ये अवेलेबल आहे। तर त्याचा पूर्णपणे फायदा सगळेजण घेऊ शकतात। रुग्णांना शहरातच तज्ज्ञ डॉक्टरांची सेवा, अत्याधुनिक ICU व OT सुविधा, वेळेवर निदान व उपचार मिळणार आहे। त्यामुळे हृदयविकारावरील उपचार व शस्त्रक्रियांसाठी आता किंवा मुंबई येथे जाण्याची गरज भासणार नाही। अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने आधुनिक हृदय शस्त्रक्रिया आता संगमनेरमध्येच होत असल्याची माहिती मेडिकवर हॉस्पिटलच्या केंद्रप्रमुख डॉक्टर स्नेहल गायके यांनी दिली आहे। हृदय व रक्तवाहिन्यांच्या आजाराबाबत तज्ज्ञ सल्ला व उपचारासाठी रुग्णांनी मेडिकवर हॉस्पिटल संगमनेर येथे संपर्क साधावा असे आवाहन हॉस्पिटल प्रशासनाने केले आहे। नमस्कार, मी डॉक्टर स्नेहल संगमनेर मेडिकवर येथे केंद्रप्रमुख म्हणून कार्यरत आहे। सगळ्या संगमनेर वासियांसाठी माझ्याकडे आनंदाची बातमी आहे। आपण सर्वांनी बायपास ही शस्त्रक्रिया तर ऐकलेलीच असेल। मुळात ह्या बायपास शस्त्रक्रियेमध्ये पूर्ण छाती फाडली जाते आणि ऑपरेशन केलं जातं असं म्हटलं पण जातं आणि खरंच तशाच पद्धतीने ते ऑपरेशन इतक्या दिवस पार पाडत होतो आपण। पण आता काही नवीन टेक्नॉलॉजीजने आपण ही सर्जरी मिनिमल इन्व्हेसिव्ह सर्जरी म्हणून सुद्धा ओळखली जाते, जिच्यामध्ये दुर्बिणी वाटे आपण शस्त्रक्रिया करतो। हिला जर आपल्या सोप्या भाषेत म्हणायचं झालं तर 2 टाक्यांचं ऑपरेशन असंही म्हटलं जातं। अशा शस्त्रक्रिया करण्यासाठी डॉक्टर आशिष बाविस्कर संगमनेर मेडिकवर युनिटमध्ये कार्यरत झालेले आहेत। आपण अशा शस्त्रक्रियांसाठी नेहमी मुंबई, पुणे, बँगलोर, चेन्नई, हैदराबाद अशा सगळ्या सिटीजला चूज करत असतो। पण ह्या सगळ्या शस्त्रक्रिया जर आज आपल्याला संगमनेरमध्ये उपलब्ध आहे तर मला नक्कीच असं वाटतं की संगमनेर वासियांनी या सर्जरीजमध्ये जर तुमच्या घरात कोणी असे बायपासचे पेशंट आढळलेले असेल तर नक्कीच मेडिकवरला भेट द्या। धन्यवाद। आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच प्रजासत्ताक न्यूज 24 ला सबस्क्राइब करा आणि रहा अपडेट। तसेच लाईक अँड शेअर करायला विसरू नका। प्रजासत्ताक न्यूज सदैव आपल्या सोबत।